डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। हेरगिरीच्या प्रकरणी अटक झालेली ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या आयएसच्या संपर्कात असल्याचा संशय। पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्यांवरती आयएसएसची असते करडी नजर। भारतानं हकालपट्टी केलेला पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील दानिश ज्योतीच्या संपर्कात असल्याची माहिती। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशनेच केल्याची माहिती। भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार। 12 मे रोजी ठरल्याप्रमाणे शस्त्रसंधी कायम। भारतीय लष्कराकडून निवेदन प्रसिद्ध करून माहिती। इंडिया आघाडीमधील सदस्यांनी शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावरती बहिष्कार घालायला हवा। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। घाईघाईने शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नसल्याचं मत। जगासमोर पर्दाफाश होण्याच्या भीतीनं पाकिस्तान घाबरला। भारताचं अनुकरण करत पाकिस्तानही शिष्टमंडळ पाठवणार। बिलावर भुट्टो करणार नेतृत्व। महाराष्ट्रासाठी दिल्लीमधून गुड न्यूज। 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार। सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड आणि मेधा कुलकर्णी यांचा समावेश। सोलापूरमध्ये एमआयडीसीत कारखान्याला लागलेली आग 12 तासांच्या नंतरही धुमसतीच। भीषण आगीमध्ये 3 मृत्यू तर अजूनही 4 जण अडकल्याची माहिती आहे। हैदराबादच्या गुलजार हाऊस जवळ भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू, 8 लहान मुलांचा समावेश। मोदींकडून मदतीची घोषणा। मुंबई गोवा महामार्गावरच्या कर्नाळा खिंडीमध्ये कंटेनरची कारला धडक, 2 जण गंभीररीत्या जखमी। कर्नाळा खिंडीतला आठवडाभरामधला चौथा अपघात। आणि बुलडाण्यामधील लोणारमधील प्राचीन दैत्य सुदन मंदिरामध्ये किरणोत्सव। भगवान विष्णूच्या चरणी सूर्यकिरणांचा अभिषेक। खगोल आणि वास्तुशास्त्राचा अनोखा संगम। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर